ब्रह्म काय आहे? ब्रह्म दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. वैदिक सनातन धर्म हा 4 मूलभूत विचारांचा आहे. परब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म, ब्रह्मांड आणि आत्मतत्व किंवा आत्मा. जवळजवळ सर्व उपनिषदे मूलभूत तंत्र शिकवणीवर आधारित आहेत, जे निसर्गाचे तंत्रज्ञान आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय ते पाहू. ब्रह्म म्हणजे जे डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, मनाला कळू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहतील, कान ऐकू शकतील आणि मन जाणू शकते, हे अदृश्य आणि न दिसणारे ब्रह्म अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठे आहे. त्याला आकार नाही, वजन नाही, रंग नाही, हात नाही, पाय नाही, प्रकाश नाही, अंधार नाही. ब्रह्माला स्वतःचे अस्तित्व सुद्धा नाही आणि ते अव्यक्त म्हणून ओळखले जाते. ते पदार्थासोबत राहते आणि पदार्थाचे नियमन करते. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मांड यांच्यातील संबंध समजून घेणे. ब्रह्म चेतन आहे आणि ब्रह्मांड माया आहे, हे नाते समजून घेतले पाहिजे आणि तेच खरे ज्ञान आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मम, सर्व काही आणि सर्वत्र केवळ ब्रह्मच आहे. हे जग ब्रह्माद्वारे विकसित झाले आहे आणि ब्रह्मामध्येच विरघळेल. सर्व सजीव किंवा निर्जीव प्राणी ब्रह्मामुळेच जन्म घेतात, जगतात आणि मरतात. ब्रह्म सर्वत्र आहे आणि केवळ जीवनाचे आणि विश्वाचे भौतिक कारण आहे. म्हणून ब्रह्म खरोखरच एक दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. आमचा संपूर्ण व्यवहार हा पदार्थ आणि संबंधित जीवनाच्या तत्वाद्वारे होतो. द्रव्य किंवा मायेपेक्षा शुद्ध, भावनिक, असाधारण आहे. वैशेषिक तत्वज्ञानात स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचा गुणधर्म, क्रिया किंवा अनुपस्थिती याच्याशी संबंध नाही. हे अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि विभाजित किंवा अस्पष्ट नाही. अणुपेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा. जे डोळ्यांनी दिसू शकत नाही, स्पर्श केल्यावर जाणवू शकत नाही, ज्याला मूळ नाही, रूप किंवा रंग नाही, ज्याला डोळा किंवा कान असे कोणतेही भौतिक अवयव नाहीत, त्याला हात किंवा पाय नाही, जो शाश्वत आहे, तो पराक्रमी आहे, ते सर्व व्याप्त, सूक्ष्मातील सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे. हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाही, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. ब्रह्माचे कोणतेही भौतिक किंवा अभौतिक स्वरूप नाही, ते अव्यक्त आणि शुद्ध आहे. ब्रह्म शुद्ध आणि पवित्र आहे. ते ज्ञान प्रोग्रॅम नसून ज्ञानाचे स्वरूप प्रोग्रॅमर आहे. ब्रह्म जे सर्वव्यापी, सूक्ष्मात सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे, हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाहीत, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. जे जीवनापासून प्राण अनुभवले जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे जीवन इंद्रिय सहन करू शकते, ते ब्रह्म आहे. ज्याची लोकांना जाणीव होते, समंजस आणि गुणात्मक जग, ते ब्रह्म नाही. श्री शंकराचार्यांनी वरील ब्रह्म आत्मतत्वाच्या स्वरूपात स्पष्ट केले. मी हे आत्मतत्व म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त नाही. म्हणजे ना मी कान, ना जीभ, ना नाक, ना डोळा, ना आकाश, ना पृथ्वी, ना प्रकाश, ना वायू. मी स्वतत्व आनंददायी शिव आहे. मी अर्थातच प्राण नाही, 5 वारे नाही, पंचवायू नाही, 5 कोश नाही, वाणी नाही, हात नाही, पाय नाही, गुप्तांग नाही, गुदा नाही. मी सुखरूप शिव आहे, शिव आहे. ईशावास्य उपनिषद. ईश्वर सच्चिदानंद घन, परमेश्वर आनंदमय परम तत्व होय. परब्रह्म परमेश्वर पूर्ण आहे. हे विश्वही पूर्ण आहे. संपूर्ण परब्रह्मातून संपूर्ण विश्व उत्पन्न झाले तरी परब्रह्म पूर्णच राहते. संपूर्ण विश्वात जे काही आहे ते कोणाचेही नाही, ते सर्व ईश्वराचे आहे.
कर्माच्या बंधनातून मुक्ती मिळवण्यासाठी 100 वर्षे जगण्याची इच्छा बाळगून त्यागाच्या भावनाने आणि स्वार्थ न ठेवता निस्वार्थ कार्य करावे. मानवांमध्ये राक्षस वंश हे नरकाचे रूप आहे. या योनींना अंधकार, अज्ञान आणि दुःखाने ग्रस्त आत्म्याचा वध करणाऱ्या सदैव भयंकर लोकांकडून प्राप्त होते. ईश्वर आतून बाहेर सर्वव्यापी आहे. देवतांनाही परमेश्वर शोधणे कठीण आहे. ईश्वर शक्तीच्या जोरावर वारा, पाणी, पाऊस इत्यादींवर नियंत्रण ठेवण्यास समर्थ आहे. जो सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर पाहतो आणि जीवांना ईश्वरांमध्ये पाहतो, तो कोणाचाही द्वेष किंवा राग करत नाही, आनंदमय राहतो, आसक्ती आणि दुःखापासून मुक्त होतो. अनादी काळापासून ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या कर्मानुसार सर्व गोष्टींची निर्मिती करत आला आहे. जे अज्ञानाची उपासना करतात ते अंधारात प्रवेश करतात. जे ज्ञानाच्या खोट्या अभिमानाने मदमस्त आहेत ते अधिक अंधारात प्रवेश करतात. जो मनुष्य कर्मकांडाने मृत्यूवर मात करतो आणि ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताचा आस्वाद घेतो, तो परमात्म्याची प्राप्ती करतो. जे नाशवंत देव, पितर आणि मानव यांची उपासना करतात त्यांना गाढ अंधाराची प्राप्ती होते. हे देवा, हे तेजस्वी सूर्यमंडल दूर कर. तू हे परमात्मा हा जगाचा आत्मा आहे आणि जो सूर्याचा आत्मा आहे तो परमपुरुष तुझेच स्वरूप आहे. मी सुद्धा तेच आहे. हे जीवन आणि इंद्रिये वायूमध्ये प्रवेश करो. हे भौतिक शरीर अग्नीत नष्ट हो. हे प्रभू, कृपया आमच्या कर्माचे स्मरण करा. हे अग्नी, आम्हाला उत्तरायण मार्गाने घनस्वरूपात भगवंताच्या सेवेत घेऊन जा. आमचे कर्म जाणणारे, आमच्या पापांमुळे आलेली बंधने दूर करून आम्ही तुला परत परत नमस्कार करतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णत पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सच्चिदानंद घन ते परब्रह्म सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे जग सुद्धा पूर्ण आहे, कारण पूर्ण परब्रह्मातून हे पूर्ण जग जन्माला येते. पूर्णातून पूर्ण बाहेर काढले तरी केवळ पूर्णच उरते. या जगात जे काही जिवंत किंवा निर्जीव आहे ते ईश्वराच्या मालकीचे आणि व्यापलेले आहे. भोग घ्या व आसक्त होऊ नका. सहन करा किंवा ईश्वराचाच विचार करून आनंद घ्या आणि निस्वार्थपणे कार्य करा. सर्व काही ईश्वराशिवाय कोणाचेही नाही. या जगात ईश्वरासाठी नैतिकता आणि नैतिकतेनुसार कर्म करा व 100 वर्षे जगण्याची इच्छा ठेवा. गुंतल्याशिवाय आणि निस्वार्थीपणाने आनंद घ्या आणि भोग करा, म्हणजे तुम्ही कर्मबंधनाच्या बंधनातून मुक्त व्हाल. असुर हे प्रसिद्ध आणि वेदनादायक मानवी प्रजाती आहे. ते क्लेशरूप, अज्ञानी, त्रासदायक आणि अंधाराने भरलेले आहे. जो आत्मा आणि अध्यात्माचा वध करणारा आहे तो असुरांच्या भयानक अवस्थेत राहतो. तो परमात्मा अमल हा इतर कोणत्याही मनापेक्षा वेगवान आहे. तो सर्वांचा पहिला ज्ञानी आहे किंवा सर्वांचा जाणकार आहे. इंद्रादी देवांनाही हा देव सापडला नाही. तो परब्रह्म पुरुषोत्तम स्वतःच स्थित राहून दुसऱ्या गतिवानावर अतिक्रमण करण्यास समर्थ असतो. त्याच्या असण्यावरच त्याची सत्ता. वायुदेवता जलवर्षा आदी क्रिया संपादन करण्यास समर्थ असतात. तो परमेश्वर फिरतो, तो हलत नाही, तो सर्वात दूर आहे, तो खूप जवळ आहे, तो या जगात परिपूर्ण आहे.
आणि तो या संपूर्ण जगाच्या बाहेरही आहे. परमेश्वर ब्रह्मांडात सर्वव्यापी आहे. परंतु जो मनुष्य सर्व प्राणी मात्रांना सतत परमात्म्यामध्ये पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्मा पाहतो, तो नंतर कधीही कोणाचा द्वेष वा मोह करत नाही. ज्या स्थितीत परमात्म्याला उत्तम प्रकारे जाणणारा महापुरुष संपूर्ण सृष्टीच्या अनुभवात संपूर्ण जीव एकमात्र भगवंताच्या रूपात बघतो, त्या स्थितीत आसक्ती काय असते आणि दुःख काय असते. जो मनुष्य त्या एकत्वाच्या एकमेव भगवंताला सतत साक्ष देत असतो, तो आसक्तीशिवाय पूर्ण आनंदी होतो. तो महापुरुष त्या परम प्रभावशाली सूक्ष्म शरीरापासून रहित, छिद्र किंवा क्षत नसलेला, शारीरिक भौतिक शरीरापासून रहित, स्थूल भौतिक शरीरापासून रहित, संपर्क शून्य परमात्म्याची प्राप्ती करतो. दैवी सत्य आणि सत्कर्म यांच्याशी संबंध नसतो. सर्वद्रष्टा, सर्वज्ञ आणि ज्ञानाचे स्वरूप असलेला परमात्मा आणि परम नियंता स्वेच्छेने प्रकट होणारा आहे आणि अनादी काळापासून सर्व जीवांच्या कर्मानुसार सर्व गोष्टी निर्माण करत आहेत. जे लोक अज्ञानाची पूजा करतात, जे अज्ञानाच्या रूपाने खोल अंधारात प्रवेश करतात आणि ज्याचा ज्ञानाचा ध्यास लागतो, म्हणजे जो ज्ञानाच्या खोट्या अभिमानाने मदमस्त होतो, ते त्याहून अधिक अंधारात प्रवेश करतात. ज्ञानाच्या योग्य अभ्यासाने दुसरा परिणाम मिळतो आणि कर्माच्या योग्य सरावाने दुसरा परिणाम मिळतो. अशा प्रकारे आपण त्या धीर गंभीर पुरुषांचे शब्द ऐकले आहेत, ज्यांनी आपल्याला तो विषय अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितला. जो मनुष्य या दोन्ही गोष्टींना म्हणजे ज्ञानतत्व आणि क्रियातत्व एकाच वेळी जाणतो, कर्माच्या अनुष्ठानाने मृत्यूवर मात करतो, ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृत भोगतो, म्हणजेच तो थेट अविनाशी आनंदमय परब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त करतो. जे लोक नाशवंत देव, पितर, मानव इत्यादींची उपासना करतात, ते अज्ञानाच्या रूपाने गाढ अंधारात प्रवेश करतात आणि जे अविनाशी भगवंतांमध्ये मग्न आहेत, म्हणजेच त्याच्या पूजेत खोट्या अभिमानाने मदमस्त झालेले आहेत, ते लोक त्याच्या मनाच्याही अंधारातही प्रवेश करतात. अविनाशी ब्रह्माच्या जिज्ञासेचे वेगळे फळ मिळते आणि नाशवंत देव, पितर, मानव इत्यादींच्या जिज्ञासेचे वेगळेच फळ मिळते. अशा प्रकारे ज्यांनी तो विषय आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितला, त्या धीर गंभीर पुरुषांचे शब्द आपण ऐकले आहेत. जो मनुष्य या दोहोंना म्हणजे अविनाशी परमेश्वर आणि नाशवंत देवांना एकाच वेळी जाणतो, नाशवंत देवांची जिज्ञासा, आराधना, अभ्यास करून मृत्यूच्या पलीकडे जातो, अविनाशी भगवंताची जिज्ञासा, आराधना, अभ्यास करून अमृताचा उपभोग घेतो, म्हणजेच अविनाशी आनंदमय परमब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त होतो. तू सत्याचा परात्पर स्वामी
जो सर्वांचे पालन पोषण करणारा आहेस, तेजस्वी सूर्यवर्तुळाच्या रूपात पात्राने झाकलेला आहेस, तुझ्या भक्तीच्या रूपात खरा धर्माचे अनुष्ठान करणारा मला पाहण्यासाठी कृपया ते आवरण काढून टाका. हे भक्तांचे पालन करते, हे मुख्य ज्ञान स्वरूप, हे सर्वांचे नियंत्रक, हे भक्त किंवा ज्ञानी, सूर्याचे अंतिम ध्येय, हे प्रजापतीच्या प्रिय, हे किरण गोळा कर किंवा काढून टाक, हे तेज गोळा कर किंवा आपल्या तेजात विलीन कर, तुझे दिव्य रूप जे तुझे सर्वात शुभ दिव्य रूप आहे, तुझ्या कृपेने मी ध्यानाद्वारे पाहतो आहे. जो सूर्याचा आत्मा आहे तो परमपुरुष तुझे स्वरूप आहे, मी सुद्धा तेच आहे. आता या आत्मा आणि इंद्रियांनी अविनाशी वायू तत्वात प्रवेश करावा. हे स्थूल शरीर अग्नीत जाळून टाकावे. हे सच्चिदानंद घन ज्ञानमय देवा, माझे भक्तांचे स्मरण कर, माझ्याकडून केलेल्या कर्माचे स्मरण कर. हे ज्ञानमय देवा, मला भक्तांचे स्मरण कर, माझ्या कर्माचे स्मरण कर. हे अग्निदेवता, आम्हाला परम घनरूप सेवेपर्यंत पोहोचण्यासाठी सुंदर उत्तरायण मार्गाने घेऊन जा. हे देवा, तू आमच्या सर्व कर्मांचा जाणता आहेस, म्हणून आमच्या मार्गात अडथळा आणणारी सर्व पापे दूर कर. आम्ही तुला पुन्हा नमस्कार करतो आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.